हॅलो फ्रेंड्स, तुम्ही विचारता तुला भाऊ नाही का? तर मला 2 भाऊ आहे। या व्हिडिओमध्ये सविस्तर मी सांगणार आहे। तर हे एक हेल्दी ड्रिंक बोर्नव्हिटा सारखी तुम्ही लहान मुलांना देऊ शकता, ज्याच्यामुळे वजन गेन होण्यास मदत होते। तर आईचे सर्व रिपोर्ट आलेले आहेत आणि आईचं लवकरात लवकर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मी ऑपरेशन करणार आहे। तर चला सुरू करूया आजच्या ब्लॉगला। श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे लाईफस्टाईल। तर माझं एक सांगणं आहे की प्रत्येक घरी मातीच्या चुला असतात आणि प्रत्येक घरात भाऊ भावज हे सर्वजण असतात, परंतु दिसते तसे नसते म्हणून जग फसते। काही नाती फक्त जगाला दाखवण्यासाठी किंवा आपला तमाशा होऊ नये किंवा लोकांनी नावं ठेवू नये, कारण एखाद्याचं जेव्हा नाव बदनाम होते ना, मग तो कितीही चांगला वागला ना तरी लोक म्हणतात की नाही नाही याचीच चुकी असणार। त्याच्यामुळे ना मी आता लोकांसोबत किंवा माझ्या घरच्यांसोबत वाद टाळणे बंद केलेला आहे। माझ्या आईसाठी मला जे करायचं आहे ते मी करते, परंतु मी माझ्या भाऊ किंवा भावजायांकडून अपेक्षा ठेवत नाही की ते करतील। होऊ शकते की त्यांचं असं मत असेल की आईने मला घर दिलेलं आहे तर सर्वस्वी जबाबदारी माझी आहे, आणि मी आधीपासून म्हणजे माझ्या आईला असं म्हणत असते की बाबा तू तुझ्या दवाखान्याचं याचं त्याचं टेन्शन घेऊ नको, मी तुझं सर्व करणार। आणि मला असं वाटते जशी मुलाची जबाबदारी असते तशी मुलींची पण जबाबदारी असावी आणि जावयाची पण जबाबदारी असावी, बरोबर ना? तर इथं आई आजारी आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे। त्याच्यामुळे काय झालेलं आहे ना की मला वरच्या पण घरातली सर्व क्लिनिंग करावं लागते, आणि मला जशी माझ्या घरातली क्लिनिंग पाहिजे तशी माझ्या आईच्या घरात पण मी क्लिनिंग करत असते। तर आता थोड्या वेळ मी दुकान बंद केलेलं आहे आणि आता हे वादण्यासाठी गेली होती, हरतालिका पूजन वगैरे केलेलं आहे। तर ह्या साड्या वगैरे ना गळाटा असाच पडलेला आहे, एक्स्ट्रा काम करायला वेळच मिळत नाही आहे। तर त्याच्यामुळे आता हे सर्व जे मी वादनात वगैरे घातलेल्या साड्या वगैरे आहेत, पूजेसाठी ठेवलेलं होतं ते साहित्य सर्व वॉश करून आता इथं मी घडी वगैरे करून ठेवून देणार आहे। आणि भरपूर जणांचे प्रश्न आहे की काही ताई तुझ्या इथं महालक्ष्मी नसतात का? तर माझ्या इथं महालक्ष्मी आता नसतात, माझ्या महालक्ष्मी कोजागिरी पौर्णिमेला असतात, बरोबर? तर आता इथं जे एक्स्ट्रा ज्या साड्या वगैरे होत्या ना ती मी घडी करून ठेवलेल्या आहेत, आणि आपल्या घरात कोणी आजारी असलं ना तर सुचतच नाही। तर माझ्या कपाटात एवढा गळाटा झालेला आहे ना, म्हणजे खूपच गळाटा झालेला आहे, आवरायला वेळच मिळत नाही। आज जर हे कपाट लावतो म्हटलं ना व्यवस्थित तर 1 ते 1.5 तास सहज लागतो। तुम्ही बघू शकता किती गळाटा झालेला आहे, परंतु काही उपाय नाही आहे, काही मी करू शकत नाही, कारण की आता वरचं आवरा, मग खालचं आवरा, मग आईचं शॉप चालवा, त्याच्यात आईच्या टेस्ट चालू आहेत, हॉस्पिटलमध्ये जाणं येणं चालू आहेत, तर त्याच्यामुळे काही सुचतच नाही काय करावं काय नाही। तर मग आता इथं हे कपाट वगैरे लावलेलं आहे। तर मला 2 भाऊ आहे, 2 भावजई आहेत, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। माझा एक जो लहान भाऊ आहे तो गवंडी काम करतो आणि त्याची बायको शेतात जाते, त्यांना पण 2 मुलं आहेत, त्यांची जेवढी हालाकीची परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांचं लक्ष देणं होत नाही आणि मी कोणाकडून अपेक्षा पण ठेवत नाही, ओके? आणि जे माझे दुसरा भाऊ आहे तो मोठा, तर तो हैदराबादला काम करत असतो आणि त्याची बायको मुलं इथं आमच्या अकोटमध्येच राहतात, पण ते वेगळे राहतात। काही मतभेद झालेले आहे, प्रत्येक घरात मातीच्या चुलं असतात, त्याच्यामुळे माझा मोठा भाऊ मी बोलतो आणि माझी मोठी वहिनी आणि आम्ही अजिबात बोलत नाही, बाकी मुलं वगैरे बोलत असतात। तर आशा ठेवते की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटत असणार आहे, कारण तुमचे प्रश्न कधीच संपणार नाही आणि प्रत्येक तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं हे मी महत्त्वाचं समजत नाही। तर तुम्हाला जर काही गैरसमज करून घ्यायचे असेल तर तुम्ही करू शकता। तर आता इथं मी सर्व घरातलं आवरलं आणि म्हटलं चला सगळ्यात अगोदर नाश्ता करते आणि आईला नाश्ता देते। आणि इथं भाजीपाला वगैरे मी आणलेला आईसाठी, बीट, काकडी, गाजर वगैरे, जेणेकरून तिच्या शरीराची जी झीज झालेली आहे ती लवकर भरून येणार आहे। तर आईला नाश्ता वगैरे देऊन आलेली आहे, आईने नाश्ता केला, आईने मेडिसिन घेतली आणि खालचं तर सर्व मी आवरूनच आलेली होती। तर आता इथं नाश्ता केल्यानंतर सर्व भांडी वगैरे घासून घेतली आणि हे पणत्या आहेत पूजेच्या ते पण घासून घेते, म्हणजे आपल्या ह्या देवाजवळ लावायच्या। तर असं आहे, आणि कसं आहे मला असं वाटते की घरातले भांडण घरात ठेवली तेच मग पुन्हा लोकांचं चालू असते, होऊन जाते, तुम्ही व्ह्यूजसाठी करता, तुम्ही याच्यासाठी करता, तुम्ही त्याच्यासाठी करता। त्याच्यामुळे मी ना आता प्रश्नाची उत्तर देण्याचं टाळलेलं आहे, आणि माझ्या घरातले जे काही वाद असतील विवाद असतील ते मी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि माझे तुम्हाला सांगते, माझी अशी अवस्था आहे सध्या की जर मी वहिनीला बोलली तर वहिनीला असं वाटणार की मी आईच्या सपोर्टला बोलते, आणि आईच्या सपोर्टला जर बोलली तर वहिनीला राग येऊ शकते। कारण कसं आहे, मला सर्वांच्या सोबत संबंध ठेवून चालायचे आहे, कारण पुढं मुलांचे लग्न आहे, हे आहे ते आहे। त्याच्यामुळे मी शक्यतो आईलाच म्हणत असते की तू कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नको, मी आहे तोपर्यंत टेन्शन घेऊ नको, बरोबर ना? तर अशा पद्धतीने मी स्वयंपाक करताय। तिथं मी एक कॅमेरा पण लावत असते, तुम्ही बघू शकता, स्टँडवर मोबाईल आहे। तुम्ही म्हणता की तू हँडल कसं करते? ज्या व्यक्तीला जबाबदारीचं ओझं असते ना त्याला सर्व मॅनेज करावं लागते, की ते घर असो, ते स्वतःचे शौक असो, की तो व्यवसाय असो, की काही असो,
सर्व काही मॅनेज करायची कला आपल्या अंगात असली पाहिजे आणि जो मॅनेज करायची ज्याच्या अंगात कला असेल ना तो कधीच उपाशी मरत नाही आणि तो प्रत्येक संकटाला तोंड पण देऊ शकतो। तर आता एवढी संकट आहे पण मी घाबरत नाही, कारण मला माहिती आहे देवाने जर एवढी मोठी संकट दिलेली आहे तो त्यातून काढण्याचा मार्ग सुद्धा देणार आहे, बरोबर ना। एक वेळा माझ्या आईची तब्येत चांगली झाली की मी माझं शॉपचं काम करणार आहे आणि शॉपचं काम केलं की माझं व्यवसाय चालू होणार आहे। परंतु कसं आहे आता हे दुःख आहे, त्याच्यामुळे या दुःखात माझ्या आईला माझी गरज जास्त आहे, त्याच्यामुळे अपेक्षा ठेवत आहे, देवाला प्रार्थना करत आहे लवकरात लवकर आईचे रिपोर्ट आले की आईला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे आणि आईच्या आता एका डोळ्याचं आणि नंतर एका डोळ्याचं असं मोतियाबिंदूचं ऑपरेशन करून घेणार आहे। तर तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे मुलांसाठी मखाणा हा खूप हेल्दी आणि टेस्टी आणि चांगला पण असतो, त्याच्यामुळे इथं मी मखाना घेतलेला आहे आणि हे मी बोनविटा जसा असतो ना तर तो तरी बाहेरचा असतो, आपण विश्वास ठेवू शकत नाही, म्हणून मी स्वरासाठी अशा पद्धतीने आता बोनविटा टाईप पावडर बनवणार आहे। तर तूप टाकलेलं आहे आणि तुपात लालसर होईपर्यंत मी मखाना हा भाजून घेतलेला आहे, एकदम असा कडक झालेला पाहिजे, म्हणजे हाताने फुटला पाहिजे आणि आवाज आला पाहिजे की हा मस्त चांगल्या पद्धतीने भाजून झालेला आहे। आणि याच्यात काही ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत आणि ही पावडर कशी मी प्रवासात पण घेऊन जाऊ शकता, म्हणजे गरम थोडंसं पाणी केलं की त्याच्यात 1 ते 2 चम्मच तुम्ही टाकून देऊ शकता। तर हे बघू शकता मखाना मस्तपैकी लालसर भाजणं झालेला आहे। कसं आहे दिवसा वेळच मिळत नाही, त्यामुळे रात्रीची मी हे पावडर तयार केलेली आहे। अशा पद्धतीने मी हा मखाना लाल भाजून घेतलेला आहे। आधी मी हीच पावडर दुधात देत होती, परंतु आता एक खट्टा मी तयार करून ठेवते। आता मी इथं काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे आणि तो पण तुपात चांगल्या पद्धतीने लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे आणि 15 दिवसाचीच पावडर मी तयार केलेली आहे, कारण की कसं आहे तो सकाळी शाळेत जातो, वेळ मिळत नाही मिक्सर लावण्याचा किंवा मग त्याची झोप खराब होते, त्याच्यामुळे मी इथं तयार करून ठेवणार आहे। तुम्ही सुद्धा ही पावडर तयार करा आणि तुमच्या मुलांना द्या, नक्कीच तुम्हाला इफेक्ट होणार आणि फरक सुद्धा पडणार। तर आता ही बघू शकता काजू बदाम पिस्ता सुद्धा लालसर असा आपण मस्तपैकी खमंग भाजून घेतलेला आहे। आता मी मखाना आणि हे सर्व एकत्र करून घेणार आहे, जास्त घेतलेला नाही आहे मी। आणि मखाना कुठं मिळतो तो मखाना मॉलमध्ये किराणा शॉपमध्ये कुठं पण तुम्हाला मिळणार आहे, लहान मुलांसाठी तर सोयीस्कर आहे, मोठ्यांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे। तर आता अशा पद्धतीने हे भाजून तर झालेलं आहे, तर म्हटलं आता स्वराजी तर टीव्ही बघतच होता, तर म्हटलं झोपण्याच्या अगोदर काढून घेऊया, म्हणजे सकाळी शाळेत जाताना कसं तो दूध घेतो तर दुधात 1 ते 1.5 चम्मच दिली की कसं 9:30-10:30 त्यांना टिफिन खायला मिळतो, तर तोपर्यंत पोटाला आधार होतो आणि त्याला सुद्धा बरं वाटते। तर अशा पद्धतीने आता मिक्सरमधून हे पण मी काढून घेतलेला आहे। असं मी म्हणजे जेव्हा वेळ मिळणार ना तेव्हा मी ते काम करून घेत असते, ठेवत नाही आणि मला काम करण्याचा अजिबात कंटाळा येत नाही, उलट मला छान वाटते की माझ्या आईसाठी मी काहीतरी करत आहे, मुलांसाठी मी काहीतरी करत आहे आणि या गोष्टीचा मला अभिमान वाटतो। तर आता ही पावडर माझी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता, तुम्ही काचाच्या बरणी स्टीलच्या डब्यात ठेवू शकता। हे मी 15 दिवसाची केलेली आहे, शक्यतो 15 दिवसाची 20 दिवसाचीच करायची, जास्त करून नाही ठेवायची, कारण जर आपण केली तर ती उपयोगी पण आणणे खूप आवश्यक आहे, मग मुलं घेतच नाही किंवा असा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे तुम्ही ना आधी थोडीशी करून बघा आणि नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या मुलांना इफेक्ट जाणवणार आहे। तर माझी पावडर तयार आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर मी भांडी वगैरे रात्रीचीच घासून ठेवत असते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर स्वराची शाळा, त्याच्यानंतर आईला हॉस्पिटलमध्ये न्यायामुळे माझी खूप दगदग होत आहे आणि ते तरी बरं आहे की माझ्याजवळ गाडी आहे, गाडी नसती तर माझे भरपूर हाल झाले असते, बरोबर ना। तर अशा पद्धतीने मी रात्रीच सर्व काम ओके करून ठेवत असते, जेणेकरून सकाळी उठल्याबरोबर किचनमध्ये मी जेव्हा येते ना तेव्हा मला फ्रेश पण वाटते, खरकटी भांडी दिसत नाही, काहीच दिसत नाही। तर असं मी सर्व कामं मॅनेज करत असते आणि कसं आईची सेवा ही ईश्वर सेवा आहे, त्याच्यामुळे एक वेळची तुम्ही देवाची पूजा नाही केली तरी चालेल, परंतु आईची सेवा नक्कीच करा। तर आता ही पावडर तयार आहे, तुम्ही बघू शकता। सकाळी उठल्याबरोबर मी दूध गरम केलं, गरम म्हणजे असं कोमट केलं आणि कोमट दुधात 2 चम्मच पावडर मी दररोज स्वराजला ही देत असते। तर आता ही पावडर मी याच्यामध्ये मिक्स केली, चमच्याने ढवळून घेतलेली आहे एकजीव झाल्यानंतर, आणि शक्यतो पावडर एकदम बारीक काढायची जेणेकरून ती दुधात लवकरात लवकर विरघळते आणि 5 मिनिटं वाट बघायची ती पावडर त्या दुधात टाकल्यानंतर मस्तपैकी ती मुरते आणि जिच्याकरून ती पौष्टिक दूध आपल्या मुलांना मिळते। तर स्वराज मस्तपैकी हे दूध एन्जॉय करतो आणि त्याला भरपूर असं आवडते आणि साखरेचा मी अजिबात याला उपयोग करत नाही। तर व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।